केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि महाराष्ट्र दौरा सुरू असताना त्यांनी कार्यकर्त्यांना काही सूचना केलेल्या आहेत। शिवबाठा काँग्रेस आणि राष्ट्रपतीचे कार्यकर्ते फोडा असे आदेश निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेत। शिवबाठा काँग्रेस आणि राष्ट्रपतीचे कार्यकर्ते फोडा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश। केंद्रीय गृहमंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे। आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरतो। या दौऱ्यामध्ये ते त्यांच्या कार्यकर्त्यांना काही निर्देश करतायत। त्यामधलाच एक महत्त्वाचा निर्देश म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलंय की शिवबाठा काँग्रेस आणि राष्ट्रपतीचे कार्यकर्ते फोडा। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकमध्ये शहांनी पुन्हा एकदा फोडाफोडीचे आदेश दिलेले आहेत, मात्र जनसामान्यांना हे रुचेल का? आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कालपासून जे अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। काल विदर्भ आणि मराठवाड्याचा आढावा घेतल्यानंतर ते आज नाशिकमध्ये होते। आज नाशिकमध्ये अगदी काही वेळापूर्वीच त्यांनी संपूर्ण जे ते उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतलेला आहे आणि या सगळ्या बैठकीनंतर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं आणि या मार्गदर्शनमध्ये अनेक मुद्द्यांना त्यांनी जे ते एकूणच जे हात घातल्याचं आपल्याला बघायला मिळालं। एक महत्त्वाचं वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस हे जे तीन पक्ष प्रमुख पक्ष आहेत महाविकास आघाडीमधले, या महाविकास आघाडीमधल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना जे आपल्यासोबत जोडा अशा पद्धतीचे आदेश भाजप कार्यकर्त्यांना जे अमित शहा यांनी हे दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं। आणि त्याच पद्धतीने जो तो एक जे वक्फ बोर्डचा कायदा हे जे हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर केली जाईल अशा पद्धतीचं सुद्धा जे आहे एक माहिती हे भाजप कार्यकर्त्यांना जे अमित शहा यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं। आणि इतरही अनेक विकासाच्या मुद्द्यावरती आज जे अमित शहा यांनी मार्गदर्शन हे नाशिकमध्ये केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आगामी विधानसभा निवडणुका ज्या महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुका आहेत, त्यामुळे पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये जे उतरून काम करा अशाही पद्धतीचे आदेश जे अमित शहा यांनी दिल्याचं बघायला मिळालं। या संपूर्ण बैठकीला उत्तर महाराष्ट्रातले महत्त्वाचे जे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे सगळेजण जे उपस्थित होते आणि त्याच पद्धतीने या बैठकीला 1200 हे भाजप पदाधिकारी खरं तर या लोकांना जे उत्तर महाराष्ट्रामधून जे आमंत्रित हे करण्यात आलेलं होतं। उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं 47 विधानसभा मतदारसंघ आहेत, एक मोठा जो आहे तो विभाग हा उत्तर महाराष्ट्र आहे, त्यामुळे या संपूर्ण परिसरातून मोठ्या प्रमाणात हे जागा निवडून आणा एक अशाही पद्धतीचे आदेश जे अमित शहा यांनी दिलेले आहेत। याच सगळ्या संदर्भात भाजपचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत नाशिकचे, त्यांच्याकडनं आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया। काय मार्गदर्शन होतं आणि नेमकं काय आदेश जे आपल्याला दिलेले आहेत अमित शहा? अमित शहांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षची सत्ता येणार आहे महायुतीची, त्याच्यासाठी जे आमचं बूथवर करणीय कार्य दिलेले आहेत त्यांनी 23 कार्य दिलेले आहेत ते त्या पद्धतीनं ते चांगल्या पद्धतीनं तुम्ही ते राबवा। आणि जे बूथवर इतर पक्षाचे आहेत जसं उद्धव ठाकरे गट असेल, पवार गट असेल, त्याच्यातले बूथवरचे कार्यकर्ते की जे त्यांचा झोला घेऊन बसलेले आहेत त्यांना आपल्याकडे आणा की जेणेकरून त्यांच्याकडं काही असेही त्यांच्याकडे काही आता लोक राहिलेले नाही आहेत, पण आहेत बूथवरचे जे ग्राउंडवरचे लोक आहेत ते सुद्धा आपल्याकडे आले तर त्यांची हार तर अशी पण निश्चितच आहे, पण आपली जीत मोठ्या फरकाने आपण जिंकू अशा पद्धतीचा संदेश आमचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत। तर अशा पद्धतीचे आदेश हे गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत, त्यामुळे या बैठकीनंतर एक उत्साहाचं वातावरण आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला भाजपचे पदाधिकारी हे कशा पद्धतीने सामोरे जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी किरण, आपण असेच जोडलेले रहा, पुढच्याही एका बातमीवर आपल्याकडनं माहिती घ्यायची आहे।